अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। 5 कोटी लोकांच्या घरात जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ दिला आपण, आणि म्हणून एवढं सगळं 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं। म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली। 232 आमदार महायुतीचे विजयी झाले। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल। म्हणाले पीएम केअर योजना, पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्रीची योजना, त्याच्यातून पैसे द्या। अरे पीएम केअर योजना कोविडसाठी होती, एवढं पण कळत नाही। तुम्ही कोविडमध्ये 600 कोटी जमा केले, एक पैसा तरी खर्च केला? सांगा, तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करण्याचा अधिकार आहे? अरे प्रधानमंत्री महोदयाने शेतकरी सन्मान योजनेमध्ये आणि आपत्तीमध्ये 46,000 कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले। 46,000 कोटी रुपये शेतकरी सन्मान योजना त्यांनी सुरू केली केंद्राने। राज्याने देखील वर्षाला 6,000 रुपये देण्याचं सुरू केलं, आणि जवळपास 13,000 कोटी रुपये राज्य सरकारने देखील दिले। किती सांगू, केंद्राने काय दिलं? जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता त्यावेळेस सहकार मंत्री, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटी रुपये इन्कम टॅक्सचे माफ केले शेतकऱ्यांसाठी। हे दिलं केंद्राने। मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये 10 वर्षात नाही 70 वर्षाचा इतिहास बघा। काँग्रेस युपीए सरकारचा या महाराष्ट्राला 2 लाख कोटी दिले, 2 लाख कोटी। आणि 2014 ते 2024 मध्ये मोदीजींच्या सरकारने दुप्पट नाही, तिप्पट नाही, चौपट नाही, 5 पट 10 लाख रुपये या महाराष्ट्राला दिले। 10 लाख रुपये। 76,000 कोटीचं वाढवण बंदर होत आहे, अटल सेतू झाला। या सर्व प्रकल्पांना केंद्राने मदत केली आहे। नवी मुंबईचं एअरपोर्ट, त्याचं उद्घाटन आता होत आहे 8-9 तारखेला मोदी साहेबांच्या शुभ हस्ते। मेट्रो 3चं लोकार्पण होत आहे, लाखो लोक प्रवास करणार, त्यालाही केंद्राने मदत केली। हे सर्व प्रकल्प जर सरकार महाबिगाडीचं असतं, हेच मुख्यमंत्री असते, तर मेट्रो 3 पण चालू झाली नसती, विमानतळ पण सुरू झालं नसतं, इतर जे मेट्रोला प्रकल्प आपण शुभारंभ केले ते सुद्धा सगळे ठप्प झाले होते। सगळीकडे स्पीड ब्रेकर, सगळीकडे स्टे, हे स्थगिती सरकार